दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दीपके यांचं दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। आज जर बघितलं गेलं तर आज संसदेवर मोठा मोर्चा धडकणार आहे। त्याच्याच पार्श्वभूमीवर बघितलं गेलं तर त्याला समर्थन देण्यासाठी जे आहे अमरावतीमध्ये देखील स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आक्रमक झालेले आहे। आपण बघू शकतो अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधील संपूर्ण दृश्य आहे। विद्यार्थी जर पाहिलं तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे या मागणीसाठी जे विद्यार्थी आक्रमक झाले आहे। आणि मोठ्या संख्येने जर बघितलं गेलं तर भगतसिंगांचे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन जे आहे विद्यार्थी रस्त्यावर आलेले आहे। मोठ्या प्रमाणावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जे आहे विद्यार्थी घोषणाबाजी करतात। आपण बघू शकतो की सकाळपासून जे आहे संपूर्ण जिल्हाभरातील विद्यार्थी जे आहे त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा या प्रमुख मागणीसाठी जे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी देत आहे। कुठल्याही प्रकारे जे आहे सोनम वांगचुक आणि काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांना आम्ही समर्थन देणार आहोत अशी ठाम भूमिका जे आहे विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगांचे फोटो घेऊन जे आहे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे आणि जोरदार अशा घोषणाबाजी देत आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहे त्यांच्यासोबत देखील आपण संवाद साधणार आहे। सर काय मागणी आहे? एकंदरीत रस्त्यावर उतरलेली आहे तरी मोठी घोषणाबाजी सुरू आहे। सर एवढे मोठे पेपरफुटी झाली त्या पेपरफुटीमध्ये कोणताही नेता बोलला नाही। म्हणजे हे नेते आज मेलेले आहे, हे निर्जीव आहे। आम्ही जिवंत आहोत सगळे, आम्ही भगतसिंगाच्या औलाद आहोत। त्यामुळे आम्ही प्रश्न विचारू, आम्हाला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे। त्याला कारण असं आहे की पुन्हा अशी पेपरफुटी झाली पाहिजे नाही, पुन्हा अशी जबाबदारी कोणतरी घेतली पाहिजे। आणि या झोपलेल्या सरकारला आमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, ज्या देशाची शिक्षण व्यवस्था जर एवढी निष्ठुर असेल त्या देशाचा नायनाट व्हायला वेळ लागणार नाही। म्हणून सगळ्यांना विनंती करतो की सगळे रस्त्यावर या आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्याशिवाय थांबू नका। बस मी एवढं सांगेल। काय सांगणार? भगतसिंगांचे फोटो घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरलेले आहे, भगतसिंगांचे फोटो घेऊन रस्त्यावर उतरले। भगतसिंगाशिवाय तर हे आझादीच भेटले नाही। भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचं योगदान आहे। सर्वांनी योगदान दिलं, हे आझादी भेटली। आझादीचा चष्मा एका एक व्यक्तीच्या उघडणीवर आणि म्हणून आम्ही भगतसिंगाचे चंद्रशेखर आझादचे फोटो घेऊन निघतो। आमची क्रांतीची चिंगारी आहे, देश बदलणे वाली आहे। आम्हाला फक्त धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा नको। धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा तर झालाच पाहिजे होता, त्याच दिवशी व्हायला पाहिजे होता ज्या दिवशी त्या मुलांनी सुसाईड केलं। त्यांची ती नैतिक जिम्मेदारी होती, त्यांनी ते द्यायला पाहिजे होतं। आम्ही काय भिकारड्यासारखं त्यांना राजीनामा मागतो? आम्ही राजीनामाने मागणार। आम्हाला एज्युकेशन सिस्टम बदलायचं आहे। एक पण विद्यार्थी मरायला नको, आमचा एक पण विद्यार्थी मरायला नको। आम्हाला नोकरी हवी, असं एज्युकेशन तगडं सिस्टम बनवायचं आहे की आम्हाला विचारल्याशिवाय आमच्यावर कुठले निर्णय लादले जाणार नाही। आणखी काही विद्यार्थी आपल्यासोबत, तू काय सांगशील? भगतसिंगांचे फोटो हातामध्ये आहे, मोठ्या घोषणाबाजी सुरू आहे। सध्या इथं असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल हे भगतसिंग आहे। वयाच्या तरुण वयामध्ये जो व्यक्ती फासावर जातो आणि जाताना त्याच्या मनामध्ये कुठलाही संकोच नसतो। इंग्रजांनी त्यांना माफी मागायला लागली, मी तुझी शिक्षा कमी करतो। पण भगतसिंगांनी सांगितलं, जर मी आज यांना माफी मागील तर इथं झोपलेला समाज हा कधीच जागा होणार नाही। आणि हेच क्रांतीची मशाल कुठंतरी जंतर मंतरवर पेटली होती, पण ते विझवण्याचं काम इच्छा व्यवस्थेने केलं होतं। आणि तेच कुठंतरी मोडून काढण्यासाठी आज अमरावतीतलाच तरुण नाही तर संपूर्ण भारतातला तरुण हा दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे। आणि दिल्लीपर्यंत जाऊन राजीनामा मागण्याची आहे ना, हे आमच्यावर नोबत या कारणाच्याने आली की ज्या परीक्षेमध्ये ही नीटच्याच परीक्षेचं उदाहरण नसून आम्ही ह्या इच्छा परीक्षेत सर्वांच्या याच्यात हा घोटाळा होत आहे। मी स्वतः SSC GDचा पेपर दिला, पण तो पेपर फुटला। आमच्या विद्यार्थ्यांनी अशा कोणत्या गुन्हा केला की आमच्या एज्युकेशनमध्ये तरी व्यवस्थितरित्या आम्हाला तो भेटत नाही आहे, कुठंतरी आमच्या हक्कांचं उल्लंघन होत आहे असं आम्हाला असं वाटतं। म्हणून आम्ही विचार करतो की इच्छा शिक्षण मंत्र्यांनी आणि शिक्षण मंत्रीच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळांनी नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपला राजीनामा दिला पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या मनाचं सरकार। काही विद्यार्थी आहे, तू काय सांगशील? जसं आम्ही एवढे सगळे विद्यार्थी मिळून जसं आम्ही इथं एकत्र आलेलो आहे, तसं तुम्ही जर प्रत्येक विद्यार्थी जर इथं आला तर आज हे प्रशासन हे सगळं आपली जे परिस्थिती आहे ते सगळी म्हणजे बदलू शकते। त्यासाठी प्रत्येकाने प्रतिसाद द्या आणि जसं आम्ही इथं एकत्र आलेलो आहे तसं जसा प्रत्येकाने जर प्रयत्न केला तर आजही आपली ही परिस्थिती 100% सुधरू शकते। जरुरी नाही का फक्त विद्यार्थ्यांसाठीच हे पुढाकार आहे, म्हणून सर्वांनीच असं याचं सहकार्य केलं पाहिजे, सर्वांसाठीच आहे। जर आज ही वेळ आपल्यावर आली आहे तर समोर यापेक्षा पण खूप खराब वेळ आपल्यावर येणार आहे, तर सर्वांनी प्रतिसाद द्यावा। नक्की एकूणच जर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या संतप्त आणि आक्रमक भावना आहे। पण जर पाहिलं तर जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आणि तसेच जर पाहिलं तर कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके असतील आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक असतील यांच्या आंदोलनाला आमचा जो आहे खंबीरपणे पाठिंबा आहे अशी देखील भूमिका आहे जे विद्यार्थ्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने आज काय भूमिका घेतल्या जातं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.